भक्तांनो, जर तुमच्या मनात वेदना, चिंता किंवा मोठा प्रश्न असेल, हा संदेश तुमच्यासाठी उत्तर घेऊन आलाय. त्यासाठी आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंट करा. तुम्ही फक्त कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर बसलेला, त्याने संकट दिलं आहे, मार्गही तोच दाखवेल. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींवर विश्वास ठेवला की स्वामी सर्व काही आपल्याला देत असतात. म्हणून कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे. आणि ते सुखी जीवन आपण त्याच पद्धतीने जगू शकतो. स्वामी भक्तांनो, सुख हे स्वतःवरच अवलंबून आहे. सुखाचा उगम आपल्यातच आहे, ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते. आपण आहोत तिथपर्यंत जग आहे, अशा अर्थाची म्हण आहे. आणि जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. म्हणून समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत आणि ते बटन दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगाच्याच ठिकाणी बिघाड झाला ना, तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणीच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असे कधी झाले आहे का की अमुक एका ठिकाणाचे पाणी कमी खारट आहे? तसेच जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवर आहे आणि त्याला उपाय म्हणजे स्वतःची सुधारणा करणे हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वराने मनुष्याला बरे वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे आणि ती इतरांना प्राण्यांच्या नाही. तर तर आपण त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळाले आहे. म्हणून आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून वाईट गोष्टी टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच असते. म्हणून चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही. सारांश आहे की सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे. असे केल्याने सुख मिळेल आणि जगाकडून सुख मिळेल ही कल्पना चुकीची आहे. तुझे आणि तुझ्या पाशी परी तू जागा बोललासी. म्हणून आपण स्वतः जगासारखे वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे बरं? म्हणून गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे. म्हणजे भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही. म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे. म्हणून भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच. आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची कृपा होय. आणि हे हो, तीच ही कृपा करत असतो. म्हणजे स्वामींवर आपण विश्वास ठेवला आणि स्वामींचे नामस्मरण केले तर भले भले मोठे संकट आपल्यावरून निघून जाऊ शकतात. म्हणून भले मन आपलं जलतत्वाचं आहे, तरी पाण्याला हवा तो रंग तुम्ही देऊ शकता, पण मनाला नाही. कारण मनाच्या अधीन तुम्ही आहात, तुमच्या अधीन मन अजिबात नाहीये. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्यांचे सांगितलेले चांगले विचार दिसत असतात. म्हणून फुलपाखराचं आयुष्य हे फक्त 14 दिवसांचं असतं, तरी ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. यावरून हे लक्षात येते की आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे. तो भरभरून आणि आनंदाने आपण नक्कीच जगला पाहिजे. आणि थांबा, दुसऱ्यांचे यश पाहून आपला मार्ग निवडू नका. स्वतःचे आत्मचिंतन करा. आपण काय करू शकतो ते बघा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. आणि हे तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे. हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडणाऱ्याला कधी हसवेल हे मात्र सांगता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, काळ कितीही विरुद्ध असला तरी चारित्र्य दमदार ठेवायचं आहे. आणि ते चारित्र्य दमदार असलं की आपल्याला भरपूर गोष्टी या चांगल्या पद्धतीने मिळत असतात आणि अनुभवही आपल्याला चांगले मिळत असतात. म्हणून आपल्याला काही गोष्टी वरपर्यंत पोहोचवायच्या असतील तर समोर सगळं बोलायचं, आपोआप वाया वाया पोहोचतात आणि त्या गोष्टी वरती जात असतात. म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीचं बद्दल कधी खेद निर्माण करू नका. प्रयत्न करा, एक दिवस तुम्हाला वाट नक्कीच मिळेल.
आणि आपले आयुष्य हे ऊन सावलीचा खेळ आहे आणि तसाच तो खेळ जीवनभर चालत राहणार आहे. आणि ऊन म्हणजे नक्कीच दुःख आणि सावली म्हणजे नक्कीच सुख असं जरी आपण धरलं तर हा ऊन सुख दुःख हे चालूच असणार आहे. म्हणून शून्य आणि वर्तुळ यातही एक फरक आहे. कारण शून्यात आपण एकटे असतो आणि वर्तुळात आपली माणसं मात्र असतात. आणि सुखाची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असते. मात्र प्रत्येक क्षणी समाधानी राहतो तोच खरा सुखी माणूस असतो आणि तोच खरा समाधानी असतो. म्हणून मित्रांनो, तुमची जेवढी प्रॉपर्टी जेवढा गुंठा तुम्ही करता ते कधीच आपल्या कामी येत नाही. फक्त ते असावे हे मात्र निश्चित, पण त्याचा गर्व आपल्याला कधी होऊ नये. म्हणून निर्मळ मनाने प्रेम व आनंद देणारी व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही देखील निसर्गाची देणगी आहे. आणि सोपं नाही या जगात प्रामाणिक आणि मन मोकळेपणाने जगणे. कारण लोक पाठिंबा कमी देतात आणि बदनामी मात्र ते जास्त करत असतात. आणि तुम्ही कर्माचा पाठलाग फक्त करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करत येईल. आणि सुखापेक्षा दुःखामध्ये मिळणारं ज्ञान हे अधिक श्रेष्ठ असतं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि आयुष्यातील कोडी सोडवायची असतील ना तर स्वभावात गोडी असायला हवी हे मात्र निश्चित. आणि आयुष्य कितीही सुंदर असले तरी मैत्रीशिवाय अपूर्ण आहे. आणि स्वतःबद्दल अभिमान असावा, पण कोणत्याही गोष्टीचा अहंकार मात्र तुम्हाला कधीही नसावा. आणि चुकांमधून येतो तो अनुभव असतो आणि अनुभवातून मिळते ते खरे यश असते आणि ते तुम्हाला मिळूनच राहत असते. म्हणून 1000 चुका करा, पण एकच चूक 1000 वेळा कधीच करू नका. आणि दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्याकडे करतात हे मात्र निश्चित. म्हणून हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आणि शून्याची ही उणीव भासते कधी कधी, कारण तिथे खूप जागा असते नव्या स्वप्नांसाठी आणि ते स्वप्न आपण पाहिलेले असतात. म्हणून शारीरिक सौंदर्य कालांतराने नष्ट होऊन जाईल, पण आंतरिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही आणि ते होणारही नाही. म्हणून पाहुणी डोळ्यातलं थेंबर पाणी, जो विचारी तुमची कहाणी, सोबत त्याची लाख मोलाची ठेव असे ती जन्मभरीची. म्हणून तुम्हाला जे दुःख सुखात विसरत असतील त्या लोकांच्या मागे कधीही जाऊ नका, पण तुमच्या दुःख सुखात जे लोक तुम्हाला नक्कीच विचारत असतील त्यांना तुम्ही नक्कीच सांभाळून ठेवलं पाहिजे आणि जन्मभर सांभाळून ठेवलं पाहिजे. म्हणून हसण्यासाठी सोबत कोणतरी असावं लागतं. म्हणून चांगली माणसं तुम्ही फक्त आयुष्यामध्ये जोडत राहा. आणि माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी आहे. आणि ज्या माणसामध्ये माणुसकी असते तो माणूस नदी सदा सर्वदा तुमच्या मदतीसाठी उभाच असतो. म्हणून स्वामी सांगतात, ज्यांचं कुणीच नसतं ना त्यांच्या आम्ही आहोत, म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वचन स्वामी देत आहेत, फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि अनेक अज्ञात आशीर्वाद आपल्याला संकटातून वाचवत असतात आणि त्या संकटातून आपल्याला दूर करत असतात. म्हणून ओदळीत आपल्या हवं तेवढंच पाणी भरावं, मनाची तहान भागवत सुखाच्या क्षणाला फक्त आपण घेरावं एवढंच मात्र निश्चित. म्हणून ज्याला आपले विचार पडत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दिल्यास गाळ आपोआपच खाली जात असतो आणि ते पाणी स्वच्छ होत असतं. म्हणून तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात आणि तुम्हाला ती नक्कीच आयुष्यामध्ये त्रासही देऊ शकतात. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला ना तरी फुलाने आपलं फुलणं कधी सोडायचं नसतं. ते फुल फुलूनच राहतं आणि त्याला जी प्रक्रिया करायची तो करूनच राहतो. तसंच जीवनात आपण कोणाकडेही नकारात्मक लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं फक्त चांगला विचार ठेवायचे आणि सकारात्मक विचार ठेवून चांगल्या लोकांच्या सहवासात आपण राहायचंय. आणि नाती जबरदस्तीने नाही तर जबाबदारीने सांभाळायची असतात आणि ती सांभाळली की आपल्याला जबाबदारी आपोआप कळते आणि आपण ते नातं टिकवत असतो. म्हणून कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुम्ही किती भिजायचं हे मात्र आपल्याच हातात आहे. म्हणून तुम्हाला देव संधी देत असतो, त्या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच केलं पाहिजे आणि त्याचा किती फायदा घेतला पाहिजे याला पण एक लिमिट असते. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा आणि डोळे तुम्हाला सर्व काही सांगत असतात. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, फक्त त्याचं मन ती माणसं आपोआप जिंकून घेत असतं. आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा नक्कीच वाण्या काढल्या बदामापेक्षा खूप महाग ठरत असतो आणि महाग असतो. म्हणून आपल्याला कुठे किंमत मिळेल तिथे आपण राहिले पाहिजे आणि जे लोक आपल्याला किंमत देत नाही त्यांच्याकडे अजिबात जाऊ नका. माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत अजिबात करावी लागत नाही. आणि मित्रांनो, भक्ती म्हणजे माऊली आहे आणि माऊली म्हणजे पंढरी आहे आणि पंढरपूरची ती माऊली म्हणजे आपली वारी आहे. आणि तीच वारी आपण प्रत्येक वर्षी जात असतो आणि पंढरपूरच्या नक्कीच विठ्ठलाचं दर्शन घेत असतो. त्यामध्ये जो गोडवा आहे, जो आनंद आहे
तो आनंद तुम्ही जीवनामध्ये एकदा नक्कीच अनुभवला पाहिजे. त्याने आंतरिक सुख प्राप्त होते आणि खूप आनंद मनाला होत असतो. म्हणून रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य मात्र तुम्हाला जगावंच लागेल. आणि सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं, आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या चहूबाजूस पसरत असतात. म्हणून अफवा तुम्ही कधी पसरू नका. प्रत्येकाचं चिंतन चांगल्याच प्रकारे करा आणि प्रत्येकाला आपल्या मनात चांगली जागा निर्माण करून द्या. नाहीतर वाईट गोष्टी बोलण्यामध्ये तुमचाही वेळ वाया जाईल आणि तुम्हाला काही प्राप्तही होणार नाही. म्हणून जो सतत चिंता करतो तो दुःखी असतो, आणि जो नक्कीच स्वामींचं नामस्मरण करतो, पूजन करतो, तो सदैव व्यक्ती सुखा असतो आणि त्याच्या पदरात नेहमी स्वामी सुख टाकत असतात. म्हणून कोणतंच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठं नाही. जिंकतो तोच जो लढाईसाठी तयार असतो आणि जो लढाईसाठी प्रत्येक गोष्ट करण्याला तयार असतो. म्हणून विरले अंतर्बाह्य अंधाराचे भय, पसरले सूर्याच्या तेजाचे वलय, उजळली अंतरी जाणीवेची ज्योत, चैतन्याशी जुळावे गणगोत. आणि असेच तुम्ही गणगोत जोडायचे आहे आणि अंधार म्हणजे नकारात्मक ऊर्जेपासून तुम्ही नक्कीच दूर राहायचंय. जसा सूर्य उगवतो तशा तुमच्या मनातील नवीन भावना, नवीन कल्पना उमलल्या पाहिजे. आणि काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला त्यांना अजिबात जमत नाही. आणि आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहता येतं पण मागे जाता येत नसतं. म्हणून प्रत्येक क्षण आपण आनंदात नक्कीच जगायचा असतो. आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात आहे, मग तुम्हाला भिण्याची अजिबात गरज नाही. आणि आपण आयुष्यामध्ये कधी कधी आपण लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो, जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र पूर्णपणे महत्व असतं. आणि चूक क्षम्य असते, प्रतारणा नाही. म्हणून प्रत्येकाच्या चुकीला तुम्ही क्षमा करत जा. आणि सखोल अभ्यास, निरीक्षणाची आस, कल्पनेचा ध्यास आणि निरंतर प्रयास हाच आहे सुंदर कलाकृतीचा श्वास. आणि असंच तुम्ही प्रयत्न करत नक्कीच तुमचं यशही गाठू शकता. म्हणून ओठांवर हसू होतं, खांद्यावर कसलंच ओझं नव्हतं. खरं तर बालपणी समाधान अधिक होतं आणि आपण खुल्या मनाने नक्कीच जगू शकत होतो आणि आपल्याला कोणाचीही चिंता मात्र नव्हती. म्हणून जीवनात विद्या ही अन्ना इतकीच आवश्यक आहे आणि तुम्हाला ते विद्या आलीच पाहिजे. आणि ते नक्की शिकून तुम्ही भरपूर मोठ्या पदावरही जाऊ शकता. म्हणून तुम्ही शिक्षण हे घेतलंच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं मात्र काहीही नसतं. आणि पाण्यावर तसा प्रत्येक जण हक्क सांगतो, पण डोळ्यात जमा झालेल्या पाण्याची जबाबदारी जो घेतो तोच आपला असतो. आणि त्याच माणसाला आपण जीवनामध्ये नक्कीच आपण आपल्या जीवनात साठवून ठेवायचे आणि त्या लोकांना कधी सोडायचं नाही. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं ना तरी ते पायातच घालतात हे मात्र निश्चित. आणि वरती काहीही असो, कितीही रुपयाचं असो, पण कपाळी जी लावतात ना टिकली, ती मात्र 2 रुपयाची असते, पण त्याला कपाळावर स्थान असतं. म्हणून तुमची किंमत ही तुमच्या पैशावरून कधीच ठरवली जात नाही, तुमचं मन कसं आहे यावरून ठरवली जात असते. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आपण जीवनात आनंदी राहिले पाहिजे. आणि मदत करण्याची जिद्द आपल्यामध्ये नक्कीच असली पाहिजे. आपले असोत किंवा परके असोत, अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी आपल्या असली पाहिजे आणि ती माणुसकी आपण जिवंत ठेवायलाच हवी. म्हणून थोडा वेळेपणाही जगण्यात असावा लागतो, कारण जास्त समजूतदारपणा त्रास भरपूर देत असतो आयुष्यात. आणि कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले ना त्याला वेगळे पुण्य करण्याची गरज कधीच भासत नाही. म्हणून समुद्र बनण्यापेक्षा गोड पाण्याचं तळ बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकून. म्हणून आपण प्रत्येकाशी गोड बोललो तर कितीही मान व्यक्ती असेल तो आपल्याशी त्याच नम्रतेने बोलत असतो आणि त्यालाही वाटत असतं की हा माणूस खरंच चांगला आहे. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष आपण केंद्रित केले पाहिजे. आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांचा विचार तुम्ही नक्कीच करा. आणि तहानलेल्या पाणी, भुकेलेला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरे कोणताही धर्म या जगात असू शकत नाही आणि असणारही नाही. म्हणून संगत नेहमी चांगले ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्याला संबंधित लोकांवरही अवलंबून मात्र असतं आणि ते अवलंबून राहणारही आहे. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने आपल्याला सोडवता येत असतात. आणि नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी
परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि शेवटपर्यंत तो व्यक्ती समाधानात आणि सुखी मात्र असतो. म्हणून प्रत्येक दिवस असतो झकास, नको हो तू उदास. तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास. आणि प्रत्येक क्षण आपण आनंदाने आणि समाधानाने जगला पाहिजे. म्हणून नको आशा आणि नको ती निराशा. फक्त पुढे जात राहा, सापडेल तुम्हाला नवी दिशा आणि नवीन लोक तुमच्या आयुष्यात नक्कीच येतील. म्हणून प्रयत्न करा एवढे की अपयश देखील मानेल तुमची हार आणि संकटे समूळ नष्ट होतील. जिद्दीने करा त्याला प्रतिकार आणि तुम्ही त्याला प्रतिकार करत जीवन आपलं फक्त स्वामींवर विश्वास ठेवून जगायचंय. आणि आपल्याला स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं जास्त आपण स्वामींच्या सानिध्यात राहू आणि स्वामी आपल्याला तेवढं जास्त आशीर्वाद देतील. म्हणून आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी आपल्याला शिकवून जात असते. आणि काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवन कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखी आहे, जे आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो ना, तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिकच स्वच्छ आणि अधिकच चांगलं आणि चमकदार झालेलं असतं. म्हणून ते आपल्याला त्रास देतं, कारण आपण चांगले व्हायला हवे आणि आपण जीवनामध्ये भरपूर सुधारायला हवे. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्यासोबत तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे. आणि म्हणून आदर प्रत्येकाला द्या आणि नम्रपणे आपण बोलायला शिका. म्हणून देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे घडलेले जीवनात कर्म पाहत असतो. आणि तुमचे कर्म जसे असतील तसेच देव तुम्हाला फळही देत असतो. म्हणून आनंद स्वतःपर्यंतच ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु तो सर्वांसोबत जर तुम्ही वाटून घ्याल ना, तर तो खूप वाढत असतो आणि आपल्याला ती मजाही येत असते. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्याची आशा सुद्धा जागरूक होत असते आणि ती आशा नक्कीच आपण जागरूक केलीही पाहिजे आणि आपल्या मनामध्ये ती येते सुद्धा. म्हणून आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट मात्र तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका. नेहमी प्रथम क्रमांकावर राहा, स्मितास्त्य करताना, प्रशंसा करताना आणि खुले मनाने समाधानी हसताना आणि प्रत्येकाला सहकार्य करताना. खुले मनाने करा आणि प्रत्येकाला आपण काही ना काहीतरी नक्कीच दानधर्म केलाच पाहिजे. आपल्याकडे कशाची कमी भासत नाही. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती मात्र पूर्णपणे भंग करत असते. आणि नात्यातील आपुलकी टिकून ठेवायची असेल तर समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर आपण नक्कीच पूर्णपणे केला पाहिजे. आणि शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा कधीच येत नसतो. आणि खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात कधीच नसतो. आपण नक्कीच वाटले पाहिजे आणि वाटल्यावर जो मनाला शांती मिळते आणि जे समाधान मिळते ते कुठेही मिळू शकत नाही. आणि मित्रांनो, चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्येच वृद्धी करत नाही, तर तो इतरांच्या हृदयातही वृद्धी करत असतो आणि इतरांचं मनही तो जिंकत असतो. म्हणून आपलं हृदय तो आरसा आहे, तो सदैव सत्य दाखवत असतो आणि त्याला नेहमी तुम्ही स्वच्छ मात्र ठेवले पाहिजे. आणि सुखदुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे आणि तो खराखुरा आनंद घेऊनच आपण जीवन चांगल्या पद्धतीने जगले पाहिजे. आणि मावळतीचा सूर्य सांगतो की परिस्थिती किती कठीण असली तरी त्याचा शेवट हा सुंदर होत असतो आणि सुंदर शेवट नक्कीच सुंदर सकाळही आणत असतो. म्हणून आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे. आणि कुणालाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोट दाखवू नका आणि कधीही आपली चूकही मान्य करायला शिका. तेव्हाच तुम्ही जीवनातून भरपूर बोध घ्याल आणि भरपूर गोष्टी शिकू शकाल. म्हणून आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे आणि सुख आहे. म्हणून इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात असते. आणि आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून तुमचं हसरेपण. आणि जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे जास्त मात्र महत्वाचे असते. आणि सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवताही येत नाही आणि पचवताही येत नाही. म्हणून कुटुंब ही जीवनातील सर्वात गोड गाथा आहे, ज्यामध्ये प्रेम, समर्पण आणि आपुलकीची कथा मात्र दडलेली असते. आणि कष्टाविना मिळवलं आणि अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होते, कारण आपण त्या अनुभवातून मिळवत असतो आणि पूर्णपणे आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव मात्र चांगल्या रीतीने आलेला असतो आणि तो अनुभव आपल्याला जीवनाकडून भरपूर काही शिकवतही असतो. म्हणून दिवसाची सुरुवात
सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट शांतीने करा. हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे आणि याच प्रेम रूपाने तुम्ही परमात्म्याजवळ नक्कीच पोहोचू शकता. म्हणून जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांना हसून तुम्ही फक्त दूर करायला शिका आणि ते केलं की तुम्हाला सर्व काही जमून जाईल. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारापासून येत नाही, तर ते कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं कधीच नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं आणि ते समाधान आपलं नांदलं पाहिजे. आणि जीवनात काही क्षण असे येतात, जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्णत्वास नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात ते उतरवत असतात आणि आयुष्याची सोनेरी पहाट घेऊन येत असतात. आणि ती सोनेरी पहाटच आपल्याला नक्कीच चांगल्या रीतीने चांगल्या गोष्टी घडवत असते. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं आणि त्याचा लाभ आपण नक्कीच घेतला पाहिजे. आणि शरदाच्या चंद्राप्रकाशी चांदण्याने दुधात न्याहातात ना, तसंच तुम्हाला न्यायचं आहे. आणि मित्रांनो, जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. म्हणून नातं काय हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपणा किती आहे हे अनुभवणं जास्त महत्वाचं असतं आणि तेच गोड असतं. म्हणून नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा तुमच्या मनापासून होत असतो. आणि भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते आणि भोजनात असेल तर तो प्रसाद बनत जात असतो. म्हणून तुम्ही भक्ती फक्त निर्मळ मनाने आणि प्रामाणिकपणे केली पाहिजे. आणि जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर सर्व काही तुम्हाला देणार आहे आणि परमेश्वर तुम्हाला कधीच नाराज करत नाही. ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते परमेश्वर तुम्हाला देणारच आणि त्याला द्यायलाच लागेल. म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला आपला गुरु. शिका सर्व येथूनच, अभ्यास फक्त ठेवा तुमचा सुरू आणि जीवनभर अभ्यास आपला सुरूच असतो. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही आणि तो चांगल्या रीतीने प्रयत्नही करू शकत नाही. म्हणून तुम्ही फक्त दुःख आणि त्रास सहन करत असाल तर तेव्हा त्याला एका चांगल्या गोष्टीप्रमाणे घ्या आणि मनातून कधी खचू नका. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे ती सर्व काही संपल्यानंतरही तुमच्या जवळ बाकी राहत असते आणि तुम्हाला ती बाकी ठेवायला लागत असते. म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहत असतात आणि ते मन चांगलं ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणून चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले जात नाही, एवढं मात्र निश्चित. म्हणून मित्रांनो, कोणावर तुम्हाला संशय आला ना, तिथे विषय थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जात असतं. म्हणून समोरच्या व्यक्तीशी तुम्ही बोलायला शिका आणि त्या व्यक्तीशी बोलल्यावर तुम्हाला कळेल की आपण जो विचार करत होतो तो अगदी चुकीचा विचार होता आणि तसा विचार आपण अगदीच करायला नको होता. म्हणून आपण चुकीचा विचार करत असाल तर तसा विचार अजिबात करू नका आणि तसा विचार करणाऱ्यालाही चुकीच्या गोष्टी मात्र दिसत असतात. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य पूर्ण पणाला लावून देतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो आणि तोच खरा या जीवनामध्ये जगण्यासाठी आलेला असतो. म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळत असते आणि कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही मात्र आदर मात्र करत असते आणि त्याला माहिती असतं की हे पैसे कसे कमवले जातात आणि जीवनामध्ये कसे जगले जाते, कारण त्याला पूर्णपणे तो अनुभव आलेला असतो आणि त्या अनुभवातूनच तो लोकांची कदर मात्र करायला शिकून जातो. आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानाने आपण यशाचे साक्षीदार मात्र होत असतो आणि यशाचे साक्षीदार तुम्ही नक्कीच झालेही पाहिजे. म्हणून झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानांपर्यंत पोहोचते, त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म परमात्म्यापर्यंत पोहोचत असतात आणि ते परमात्मा सगळं काही बघतही असतो. म्हणून आयुष्य एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही. फक्त या प्रवासामध्ये तुम्ही चालत राहा आणि नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि ऐकायला सुद्धा मिळतील. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेस तुम्ही थकून जाल आणि तुम्हाला असं वाटेल की आता पूर्णपणे सगळं काही संपलेलं आहे, त्यावेळेस स्वामींचा धावा घ्या आणि स्वामींच्या दरबारात जाऊन स्वामींना सर्व मला दिल्याबद्दल धन्यवाद म्हणा आणि स्वामींना म्हणा की तुमचा आशीर्वाद फक्त आमच्या पाठीशी राहू द्या. एवढंच बोला आणि स्वामींच्या चरणी डोकं ठेवून स्वामींची माफी मागा की काही चुकी झाली असेल तर स्वामी राया मला माफ करून टाका. बस एवढंच करा. तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि तुमचे सगळे मार्ग हे मोकळे झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, ते मोकळे होतीलच. म्हणून घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात ना, तोपर्यंत घर शाबूत राहते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातले निर्णय हे आपले स्वामी महाराज घेत असतात आणि स्वामी महाराज तुम्हाला सर्व काही शिकवत असतात आणि सांगतही असतात. म्हणून
तुम्हाला फक्त स्वामी महाराजांचे जे चमत्कार असतील किंवा ते तुम्हाला जे सांगत असतील किंवा कोणता व्यक्ती तुमच्या मदतीला पाठवत असतील तर त्यांचं ते बोलणं समजून घ्या आणि ते समजण्यासाठी तुम्हाला नामस्मरण हाच एक पर्याय उरत असतो. म्हणून हारण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात आणि ते आपण केलेच पाहिजे. मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकला आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं तुम्ही इमानदारीने सोडायचं नसतं. इमानदारीने प्रयत्न करत राहा, भरपूर काही तुम्हाला मिळेल. आणि विश्वास हा आरशासारखा असतो, एकदा का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणार नाही आणि दिसतही नाही. म्हणून जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल ना त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल आणि तेच यश त्याला भरपूर वेळेस मिळणार आहे. म्हणून आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काही तुमच्याजवळ उरणारच नाही आणि तुम्हाला सर्व काही मिळालेलं असेल. म्हणून आपल्या आराध्य देवताला नक्कीच तुम्ही पूजलं पाहिजे. आणि दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही आणि ते विसरूही शकत नाही. म्हणून कोणाच्या मनाला लागल असं कधीही आपण बोलू नये आणि तसं कधीही वागू नये. म्हणून नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत मात्र येत नाही आणि वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा कधी येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला आणि सुखा समाधान आपलं जीवन व्यतीत करत चला. आणि दिवसभर जे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे आणि हीच आपण जपून ठेवलीही पाहिजे. आणि जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या एवढ्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणतात. म्हणून मित्रांनो, कधी तुम्ही चांगला विचार करा आणि चांगल्या विचारांनीच तुमचं आयुष्य चांगलं होणार आहे हे तुम्ही नक्की शिकून घ्यायला हवं. आणि परिस्थितीची लढायला मात्र शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं मात्र बघायला शिका आणि ते स्वप्न बघत असताना स्वामींना कधी विसरू नका. स्वामींना कायम तुमच्या मनात एका कोपऱ्यात ठेवा आणि स्वामींना सर्व काही तुम्ही अर्पण करायला शिका. स्वामींना क्षमा मागायला शिका, धन्यवाद द्यायला शिका. सर्व काही आपण स्वामींकडून शिकतो आणि स्वामींजवळ जाऊन आपण नम्रपणे नक्कीच वागलं पाहिजे आणि नम्रपणे तुम्ही सर्व काही गोष्टी या केल्याच पाहिजे. म्हणून संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्यासोबत असतोच असतो. कारण लोकांना पहिले मदत करायची सवय नसते, पण तो व्यक्ती जर चांगल्या पदावर गेला किंवा त्याने यश मिळवले तर त्याच्या मागे लाखोंची गर्दी सुद्धा असते. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत मात्र देत असते आणि आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी होत नाही. म्हणून अशा लोकांवर बोलणं हे व्यतीत मानलं जातं आणि हे काही उपयोगाचंही नसतं. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहणे ती एक बुद्धिमान व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने चांगली एक प्रक्रिया दिसत असते आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसत असते आणि ते नक्कीच ती कला आणि त्याच्याजवळ असते सुद्धा, ती देवानेच त्याला दिलेली असते. कारण तो देवाचे भक्ती आणि देवाचे नामस्मरण करत असतो. म्हणून पावसाची रिमझिम आणि हवेचा गारवा आणून नक्कीच तुमच्या जीवनात स्वामी भरपूर काही चांगल्या गोष्टी पुरवत असतात आणि ते फक्त आपल्याला समजायला हवे आणि त्यासाठी आपण भक्तीत असायला हवे. आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि ते विचार फक्त तुम्ही बाजूला सारा आणि मन मोकळेपणाने विचार करा आणि मन मोकळेपणाने जगा. मनाला जिंकायचे असते ते म्हणजे भावनेने आणि रागाला प्रेमाने जिंकायचे असते. अपमानाला आत्मविश्वासाने जिंकायचे असते. अपयशाला धीराने जिंकायचे असते आणि संकटाला धैर्याने जिंकायचे असते आणि माणसाला माणुसकीने मात्र जिंकायचे असते. म्हणून ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू ना त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपल्यामध्ये नक्कीच काही गोष्टी अशा बदल होतील ज्या ईश्वराने स्वतः बदल केलेले असतील. म्हणून स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही, आव्हान माना आणि मनाची शक्ती त्यामुळे तुमची वाढणार आहे हे मात्र निश्चित. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या असं स्वामींकडे तुम्ही नक्कीच मागलं पाहिजे. आणि संकटाशी लढण्यासाठी स्वामी मला पाठबळ द्या हे फक्त तुम्ही स्वामींकडे बोललं पाहिजे. आणि मित्रांनो, स्वामी तुम्हाला पाठबळ देतील आणि सर्व काही देतील. फक्त स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. आणि स्वामींवरचा विश्वास ज्या दिवशी कमी होईल त्या दिवशी फक्त तुम्ही स्वामींना एकदा मुजरा करा आणि स्वामींना सांगा की माझ्या जीवनातील जे काही चुकीच्या गोष्टी मी केल्या असतील त्यासाठी स्वामी मला माफ करा आणि स्वामी
मला तुमच्या पदरात घ्या आणि स्वामी मला खरंच क्षमा करा आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आपण फक्त याच गोष्टी केल्या पाहिजे आणि याच गोष्टी आपण बोलल्या पाहिजे, तरच आपल्याला स्वामी पाठबळ देतील. आणि स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार केलेली ताकद ही नेहमीच घातक असते आणि ती ताकद तुम्ही कधीही उधार घेऊ नये, कारण ती दुसऱ्यावर अवलंबून असते आणि तो व्यक्ती आपल्याला तसं समजत असतो आणि त्याचप्रमाणे वागवतही असतो. म्हणून ती ताकद काही कामाचीही नसते आणि प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. आणि मुहूर्त केव्हाही असतो, फक्त तुमच्या मनात चांगला व्यक्ती आला आणि चांगली भावना आली आणि चांगला टाइम आला तेव्हा तुम्ही ते सुरुवात करू शकता. आणि चांगली सुरुवात करून तुम्ही स्वामींचे आशीर्वाद घेऊन त्या कामामध्ये यशही मिळवू शकता. मित्रांनो, समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आणि तुम्हाला ते वागायलाच लागेल, कारण आपला स्वभाव नेहमी चांगला ठेवावा लागतो आणि चांगला स्वभाव ठेवण्यासाठी आपल्याला चांगल्या गोष्टींची गरज पडत असते आणि त्या गोष्टी आपण आत्मसात करून भरपूर काही जीवनात साध्य करू शकतो आणि भरपूर काही मिळवू शकतो. म्हणून प्रथम पराभूत नंतर यशस्वी अशा भरपूर काही गोष्टी या जगात घडल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यातून आपल्यालाही भरपूर काही शिकायला मिळेल हे मात्र निश्चित. म्हणून त्यातून फक्त तुम्ही शिकायला मिळेल एवढ्याच गोष्टी घ्यायला शिका आणि तेवढ्याच गोष्टी तुम्ही आत्मसात करायला शिका. भरपूर काही शिकायला मिळेल. नक्कीच पूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा. भक्ता, यशाचं एकच नाव आहे चिकाटी. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, चालत राहा. अडचणी येतील, लोक हसतील, वेळ वाईट जाईल, पण तू थांबायचं नाही. कारण ज्याचं स्वप्न खरं असतं त्याची चिकाटीच यशाला खेचून आणते. मेहनतीची फळं मिळायला वेळ लागतो, पण मिळतात मात्र खात्रीने, हे मात्र लक्षात ठेव. आणि ते मिळाल्यावर जो आनंद येतो तो सगळं दुःख हे विसरून टाकत असतो. त्यामुळं तू फक्त चालत राहा आणि नक्की स्वप्न मोठी बघत राहा. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, फक्त तू स्वामींवर विश्वास ठेवून बघ. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत की बाळांनो, निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सर्व काही मी तुला देणार आहे. म्हणून नशिबाने जरी साथ सोडली असेल तरी चालेल, पण स्वामींचा हात डोक्यावर कायम राहिला पाहिजे. आणि स्वामींचं वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन तुम्ही ध्यानात ठेवून जीवनात चांगला प्रवास पुढे करू शकता. आणि स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण कधीच येणार नाही आणि कधीच तुम्हाला प्रसादही देणार नाही. म्हणून तुमचा व्यवहार कधीही चांगला असला पाहिजे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला कधीच घाबरू नका, कारण देव तुमच्या पाठीशी असतो. कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून असेल आणि अनुभव तुमच्याकडे आलेला असेल. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून नक्की सुरुवात करा. तुम्हाला त्यात यश हे मिळणारच आहे. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते, याचा गरीब आणि श्रीमंतीशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून आपल्याला फक्त समाधानी राहणं गरजेचं आहे. जेवढं जास्त तुम्ही समाधानी राहाल तेवढं जास्त सुख हे तुमच्या पदरात पडणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं, कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक करत नाही आणि कधीही तुम्हाला फसवूही शकत नाही. म्हणून जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही ना, तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल. तो प्रत्येक माणसाला जेवण देतो आणि कोणत्याही माणसाला तो देव कधी भुके ठेवत नाही. प्रत्येक माणसाला पोटभर जेवण अन्न हे दररोज मिळतच असतं, मग तो किती गरीब असो वा किती श्रीमंत असो. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर जर आपण त्याला लावला ना, तरी आपली ही बोटे ही सुगंधित करून जातो. म्हणून आपला दिवस हा चांगल्या प्रकारे त्यानुसार जात असतो आणि आपण चांगल्या पद्धतीनेच दुसऱ्यांशी बोलले पाहिजे आणि दुसऱ्यांना वागणूक दिली पाहिजे. जशी आपण दुसऱ्यांना वागणूक देऊ, जसं त्यांच्याशी वागू, जसं बोलू, तसंच आपल्यासोबत घडणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आपली कर्म ही चांगल्या प्रकारे आपण पार पाडायचे आणि कोणाचं मन कधी दुखवू नका. नको होऊ सुदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि आपल्या विश्वासामध्येच स्वामी बसलेले असतात आणि स्वामी म्हणतात, बाळा तू विश्वास ठेव आणि पुढे जात राहा, नक्कीच मी तुला साथ देईन. पण तू जर उठणारच नाही आणि तू म्हणशील मला इथेच पाहिजे, तसं कधीच होणार नाही आणि तसं कधी कोणाला मिळालं देखील नाही. तुला कर्म हे करावेच लागतील, फक्त त्यात मी तुला मदत करणार आहे, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना, तिथे संपत्तीची कमी नसते.
आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना, तिथे माणसांची कमी नसते. म्हणून माणुसकी ही जपायलाच हवी आणि प्रत्येकाला तुम्ही सांगायला हवं की माणुसकी तुम्ही जपाच. म्हणून कधीही शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत का नाही आणि आपल्यामध्ये माणुसकी जिवंत राहिली आहे की नाही, हे नक्कीच तुम्ही शोधलं पाहिजे. आणि अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं, ही सर्व खरं नात्याची लक्षणं आहेत. आणि असंच खरं नातं आपण प्रत्येकाशी जोडलं पाहिजे, मग तो आपला जवळचा असो किंवा मग लांबचा असो. नक्कीच स्वामींनाही चांगलं वाटतं आणि स्वामी आपल्या पाठीशी असतात, कारण आपलं मन हे निर्मळ असतं आणि निर्मळ मनाने आपण स्वामींची भक्ती करत असतो. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो, कारण त्याच हाताने आपण त्या माणसाची मदत करत आहोत आणि स्वामींनीच आपल्याला त्या माणसाची मदत करायला पाठवलं आहे. कारण कोणी ना कोणी माणूस येऊन तुमचीही मदत एक दिवस करून जाणार आहे आणि ते आपण समजू की स्वामी रूपात तो माणूस आपल्या मदतीला आला होता. तसेच तुम्हाला सुद्धा एखाद्या माणसाला मदत करायला स्वामीच पाठवत असतात आणि स्वामीच तुम्हाला उत्तेजित करत असतात. म्हणून कधीही कोणाला मदत करण्यापूर्वी कोणताही विचार करू नका, मदत करून टाका. स्वामी तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला ते सांभाळता येणार नाही. म्हणून कोणाला न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज कधी राहत नाही. म्हणून प्रत्येकालाच तुम्ही खुश ठेवण्याचा प्रयत्न करत जा. कोणी दुःखी झाले तर तुमचा आत्माही दुःखी होऊन जाईल आणि तुम्हालाही भरपूर दुःख तुमच्या वाट्याला येऊ शकेल. म्हणून आयुष्यात स्वामी आले, मन आपले स्वामीमय झाले, मनाची आपली भीती गेली, मन निशंक झाले. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही, स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीही दिसत नाही आणि कोणीही आपल्या मदतीला येत नाही, तेव्हा स्वामी आपल्या मदतीला धावून येतात. आणि स्वामींवर आपण निर्मळ मनाने विश्वास ठेवायला हवा. म्हणून अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हालाही कधीच जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात की वाईट आहात. म्हणून तुम्ही नक्कीच अहंकार कधी बाळगायचा नाही, कारण अहंकार हा शेवटी मातीत मुरत असतो. आणि गर्वही कधी करू नका, कारण गर्वाचे घर हे नेहमी खाली असते, हे तुम्ही ऐकलेच असेल. म्हणून ज्याला तुमच्या सोबत राहायचं आहे तो तुमच्या 1000 चुका माफ करेल, पण ज्याला सोडून जायचं आहे तो तुमची चूक नसताना पण नक्कीच तुम्हाला सोडून जाईल. म्हणून त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही. त्यांच्या कर्माची फळं ही त्यांना मिळत जातील आणि नक्कीच मिळणार सुद्धा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, कोणत्याही मागे धावू नका आणि तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला जास्त महत्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत ही नक्की शून्य होत असते आणि आपली किंमत कुणालाही राहत नसते. म्हणून कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन आपण कर्म केले पाहिजे, कारण ब्रह्मांडातील कोणतेही नियम आपल्याला ह्या बदलू शकत नाही, पण कर्माचा सिद्धांत कधी बदलत नाही. उशिराच का होईना कर्माचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळणार आहे आणि ते प्रत्येकालाच मिळत असते. कोणी श्रीमंत असो की कोणी गरीब असो, तिथे कोणाचा वशिला चालत नाही. प्रत्येकालाच त्या कर्माचे फळ हे भोगावेच लागत असतं. म्हणून जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं. म्हणून तुम्हाला प्रत्येक व्यक्ती हा त्याच स्टेजला बघायला तुम्हाला आतुर आहे, पण तुम्ही जर वर गेले तर त्याची नक्कीच जळत असते आणि तुम्ही खाली गेलात तर तो हसत देखील असतो. म्हणून तुम्ही तुमचं ठरवायचे आणि कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलाय आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही देणार आहेत हे मात्र निश्चित. म्हणून प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही आणि अस्तित्वात राहूही शकत नाही. म्हणून तुम्हाला प्रयत्न हे तुमच्या हाताने करायला लागतील. फक्त त्या प्रयत्नांना यश द्यायचे काम आपले स्वामी महाराज करतील आणि स्वामी महाराज तुम्हाला यश निश्चित देतील आणि ते त्यांच्या हातात आहे. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करून तुम्ही कामाला सुरुवात करायची. नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि 100% मिळेल. म्हणून किती दिवसाचे आपले आयुष्य असते. आज तुमचं आयुष्य आहे, उद्या नसणार आहे. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नाही. आणि उद्या आपण 10 वर्षाचा विचार करतो आणि एवढं मोठं घर आपण बांधत असतो, पण आपण उद्या जगू की नाही हे आपल्याला माहिती नसतं. पण आपलं सगळं जीवन असंच चालत राहणार आहे. म्हणून हसून खेळून जगा आणि आपण प्रत्येकाला हसवायला शिका. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना, ते स्वामींच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या येऊ द्या, स्वामी तुमच्या नावातच सर्व समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला मिळतच राहणार आहे. आणि स्वामींच्या चरणाशी एकदा आम्ही मस्तक टेकवले की सर्व प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत असते आणि ते उत्तर प्रत्येक कोणता तरी व्यक्ती आमच्या आयुष्यात येऊन आम्हाला देऊन जात असतो आणि ते स्वामी रूपाने देत असतात.
म्हणून ठरवलं आणि लगेच झालं असंच कधीच होत नाही. थोडा संयम ठेवावा लागतो. कष्टाने हाल होतील पण हार नाही होणार एवढं मात्र निश्चित. आणि आपण चांगले काम करत असू, चांगल्या कामात कोणालाही हार होत नाही. आज ना उद्या ते मिळेलच आणि मिळणारच आहे यावर फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. म्हणून समतोल मन जर तुमचं असेल तर त्यासाठी कोणतेही व्रत या जगात नाही आणि समाधानासारखे कोणतेही सुख या जगात नाही आणि लोभासारखा कोणताही आजार आणि दयेसारखे कोणतेही पुण्य या जगात नाही. म्हणून तुमचं मन हे नेहमी समतोल ठेवा आणि तुमच्या जीवनाशी तुम्ही समाधानी नक्कीच असले पाहिजे आणि तुमच्याकडे लोभ हा अजिबात नसला पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही प्रत्येकावर दया करायला शिका, कारण दया कराल तर ते पुण्यात नक्कीच तुमचं कन्वर्ट होऊन जाईल आणि ते पुण्य तुमच्या पाठीशी नक्कीच राहणार आहे. म्हणून कलियुग आहे बाळा, इथे खरा झुरतो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात ठेव, विजय हा सत्याचाच होतो आणि सत्याचाच विजय शेवटपर्यंत होणार आहे. म्हणून खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे आपल्याला येत असते. म्हणून स्वामी ही शक्ती खूप मोठी आहे आणि या शक्तीला आपण नक्कीच त्यांच्या चरणाशी जाऊन आपण त्यांची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी जे आपल्याला दिलं आहे त्यासाठी त्यांचे धन्यवाद आपण म्हणले पाहिजे. म्हणून कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे नाव घेत एक एक पाऊल पुढे टाका. तुमच्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच मिळेल, पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून पाहिजे. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी शक्ती असतेच असते आणि स्वामी शक्ती तुमच्यावर कृपा करणारच आहे हे मात्र निश्चित. म्हणून जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत मात्र तुम्हाला बदलायला लागेल. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, आपली ते मुळं कधीच बदलत नाही. म्हणून तुमची पद्धत बदला, पण तुमचं ध्येय ते एकच असलं पाहिजे आणि त्याला मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मेहनत देखील करू शकता. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं ना की त्याला पुण्य कमवण्याची आणि चैत्र गमवायची भीती अजिबात उरत नाही, कारण त्याचं मन हे निर्मळ असतं आणि प्रत्येक व्यक्तीसोबत तो सारखाच व्यवहार करत असतो. म्हणून आपले मन किती स्वच्छ असू द्या, बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुम्हाला फळ देत असतात आणि तुम्हाला ते अंतर्मन फक्त चांगलं ठेवायचंय. बाहेरून माणूस कसाही दिसला पण आतून जर तो खराब असला तर त्याला काही महत्व नसतं. पण तुम्ही बाहेरून कसेही दिसा पण आतून तुम्ही निर्मळ आणि स्वच्छ असाल आणि तुमचं मन अगदी चांगलं असेल तर स्वामी तुम्हाला चांगलीच फळं देणार आहेत. आणि श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावरही मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि सदैव तुम्हाला मदत देखील करणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास जो ठेवेल मी त्याच्या पाठीशी नक्कीच राहील. म्हणून तुम्ही स्वामींवर नक्कीच विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतंही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःख जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. म्हणून जे दुःख तुमच्या आयुष्यात येतं तेही तुम्ही नक्कीच पचवायला शिका आणि ते पचवलं की सुखाची किंमतही तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकते. म्हणून आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ना हे महत्वाचे कधीच नसते. तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त तुमच्या आयुष्यात महत्व असणार आहे आणि तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत ना हे देव बघत असतो आणि त्यातच तुमचं पुण्य हे वाढत जातं. म्हणून एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो ना त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच आणि तो होणारच आहे आणि देव त्याचा हिशोब करणारच आहेत. फक्त थोडा उशीर होईल पण नक्कीच होईल. आणि तुमच्यावर जे आता नक्कीच तुम्ही ज्यांच्यावर हसत आहात ना ते तुमच्यावर एक दिवशी नक्कीच हसतील हे मात्र निश्चित. म्हणून वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका आणि कधी आयुष्यात त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहायला शिका आणि त्यांच्या बरोबरीने राहायला शिका, पण त्यांना दगा कधी देऊ नका. म्हणून सगळा कर्माचा खेळ आहे, ज्याला त्याला परत भेटतं. जो आज तुला रडवतोय उद्या त्याला दुसरा कोणतरी रडवेल हे मात्र निश्चित. आणि म्हणून कोणाला कधीही रडू नका आणि कोणाच्या डोळ्यात अश्रू येतील असे काम तुम्ही नक्कीच करू नका. म्हणून योग्य वेळ आली की तुला योग्य गोष्ट मी देईलच असे स्वामी म्हणतात. पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेची गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल हे मात्र निश्चित. म्हणून कधी कधी स्वामींच्या दरबारात तुम्ही स्वामींना धन्यवाद म्हणण्यासाठी पण गेले पाहिजे आणि स्वामींना मनापासून तुम्ही धन्यवाद म्हणले पाहिजे. स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. म्हणून फक्त संयम ठेवा, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील, पण जो जिवंत आहे त्याला समजणारं एकही सापडणार नाही आणि ते मिळणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस बाळा,
कधी कधी तुझे निर्णय चुकतात, पण माझे नाही. मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत आहे आणि असणार आहे, असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. आणि फक्त स्वामी शक्तीवर विश्वास ठेवून जीवन पुढे चालत राहायचं. स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा हजारो तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच उभं असेल. आणि तेच नातं तुम्ही जोडलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही, खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते. आणि त्यामुळे आपण त्यातून चांगला संदेश घ्यायचा आहे आणि स्वामींनी आपल्याला काहीतरी करायची नवीन संधी दिली आहे असं आपण त्यातून समजू शकतो. म्हणून स्मरण करताच समोर उभे राहते ते दत्त आहेत. आणि जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते आपले स्वामी समर्थ आहेत. आणि जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जुळीत टाकतो ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून हे परब्रह्म स्वामी समर्था तुमच्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम. आणि आमची नक्कीच स्वामी सेवा तुम्ही नक्कीच स्वीकारा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही, व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती नक्कीच मिळू शकत नाही आणि ती निर्माणही होणार नाही. म्हणून भगवंताची कृपा ही असावीच लागते. आणि इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी नक्कीच पाणी भरेल. आणि याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी काढत असतं, हे मात्र निश्चित. आणि तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधीच कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नसते. त्यामुळे जी वेळ आहे याचा व्यवस्थित उपयोग करून आपण आपल्या कामामध्ये लावला पाहिजे आणि चांगलं काम आपण करत राहिलं पाहिजे. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तिथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करतो. म्हणून कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तर त्याची पूजा मात्र होत असते, हे मात्र निश्चित. म्हणून आपण फक्त देवाचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी मात्र घ्या. आणि आपण काम करताना दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आपणच घेतली पाहिजे. कारण आपल्यामुळे कोणाला त्रास होईल त्यात आपले नक्कीच पुण्य वाया जात असते. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं तुमच्या जगात हे काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा सर्व काही तुम्हाला भेटलं आहे आणि भेटणारच आहे, हे मात्र निश्चित. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त कधी तुम्ही राहू नका. आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्तही कधी तुम्ही जीवनामध्ये होऊ नका. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धन संपत्तीची मोजदाद नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तो जो खरा समृद्ध आहे आणि तो जो खरा श्रेष्ठ व्यक्ती असतो, हे मात्र निश्चित. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा. आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता मात्र तुम्ही ठेवली पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आरशांनी किंमत भले ही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असल्यास 50 रुपयांच्या आरशातच आपल्याला बघावे लागत असते. म्हणून कधी कोणाची किंमत ही त्याच्या दिसण्यावरून आणि त्याच्या नक्कीच त्याच्या आत्ताच्या परिस्थितीवर ठरवू नका. हाव सोडली की मोह आपला संपणार आहे आणि मोह संपला की आपले दुःख हे सर्वपणे संपणार आहे. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून या 3 गोष्टी तुम्ही नक्कीच जपल्या पाहिजे आणि त्या जपून ठेवला पाहिजे. आणि लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत. कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो. आणि तो परिणाम भोगण्यासाठी नक्कीच आपणही तयार राहायला पाहिजे. कारण आपण दुसऱ्याला दिलेला त्रास कधी ना कधी आपल्या कर्मानुसार आपल्या ओंजळीत पडत असतो. आणि तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही आणि जीवनात ते वापरणार नाही. म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होतानाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच आपण जगलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यात जे केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्वाचं आहे. आणि ते पश्चाताप आपल्याला जीवनभराचा राहून जात असतो. म्हणून दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख हे अधिक होत असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि समाधानही तितकेच मिळेल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येत असते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र आपले काम आहे आणि ते आपण नाहीसे केलेच पाहिजे. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना
तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे आणि एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहेत आणि इथेच भोगावी लागणार सुद्धा आहेत. म्हणून ती कर्माची फळं नक्कीच तुम्ही चांगली चाखण्यासाठी चांगली फळं आणि चांगली कामं तुम्हाला करायला लागतील, तेव्हाच ती चांगली फळं तुम्हाला भेटतील. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात तुमच्या शांती निर्माण होऊ शकते. आणि समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. कारण राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तो जीवनात पुढे जात असतो आणि पुढे सरकत असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो ते सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा ते काहीतरी जीवनातून शिकत असतात आणि तो खूप मोलाचा संदेश दुसऱ्यांना देऊन जात असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास आपल्याला होणार आहे आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण खास आणि चांगला बनवू शकतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहेत, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कुणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि शेवटी ते मिळणारही आहे. म्हणून हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना माफ करणारे जे असतात तेच आपले नक्कीच चांगले नातेवाईक असतात आणि तेच आपले जवळचे असतात. म्हणून त्यांना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे दिसत असतात आणि स्वामी तुम्हाला सगळीकडे दिसताना ते स्वामी तुम्हाला म्हणत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी तुला दर्शन देणारच आहे. म्हणून कधीही कोणाला समजावण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि जेवढं त्यांना समजत असते. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नाही आणि जे कधी म्हणलोच नाही. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्त होत असते आणि त्यांच्या ओंजळीत यश हे पडतही असते. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे आणि तुम्हीच ठरवलेल्या गोष्टी या चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी तुम्हाला मेहनत ही चांगल्या प्रकारे करावी लागणार. म्हणा आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही आणि त्याला देव मनापासून देतही असतो. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि सतत जीवन आपले चांगले होऊन जाईल. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाईल आणि चांगले जीवन आपण नक्कीच जगू शकू. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून आपण जगलं पाहिजे, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही आणि कोणी ते सांगूही शकणार नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो यात आपला आनंद आपण मानला पाहिजे. आणि जगणं खूप सुंदर आहे. सतत तुम्ही रुसू नका आणि कोणावर रुसायचं पण नाही. हे स्वामींनी आपल्याला शिकवलं आहे आणि चांगल्या प्रकारे शिकवलं आहे. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींना सर्व गोष्टी आपण सांगत जायच्या. म्हणून नाती कधी नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुर्लक्ष केल्याने आणि तिसरे म्हणजे गैरसमजामुळे आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती फक्त तुम्ही प्रेमाने जपत चला. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. तिथे सर्व माघार घेतात ना, तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि आयुष्यात तो एकटा पडूही शकत नाही. स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवतो आणि तो आंधळा बनून माणसाला नक्कीच चुकीच्या मार्गाला घेऊन जात असतो. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपल्याला सुंदर बनवायचं सुद्धा आहे. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य तुमचं कमी पडून जाईल. आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत राहतं आणि सारं विश्व हे ऐकत असतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान आपण आयुष्यामध्ये शोधलं पाहिजे आणि आयुष्य खूप तुमचं आनंदात होईल आणि आनंदात निघूनही जाईल. आणि स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये, जे किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आणि आनंदाने जगण्याचा हा मार्ग खूप सोपा आणि सोयीस्कर आहे. म्हणून जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल
आणि इतक्या आनंदाने तुम्ही आयुष्य नक्कीच चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. माणसाने विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न आयुष्यात केले पाहिजे आणि त्यात करण्यात तुम्ही वेळ घालवा. मग तो वेळ तुमचा चांगल्या प्रकारे खर्च होईल. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचत असतो आणि त्याला नवीन नवीन अनुभव सुद्धा येत असतात आणि त्या अनुभवातून शिकून तो नवीन कामगिरी आपल्या चांगल्या प्रकारे पार पाडत असतो. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देहासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच आणि निर्मळ मनाने केलेल्या भजनात देव असणारच आहे. म्हणून याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते. म्हणून तुम्ही फक्त मनापासून देवाची भक्ती केली तर तुम्हाला मनापासूनच सर्व काही मिळणार आहे. आणि चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला ना, म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच आयुष्यात संपत नसतो आणि संपणारही नाही. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच आपल्याला काढावा लागणार आहे आणि बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा आपली ओळख दाखवत असतात. म्हणून प्रयत्न कधी सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते, पण ती सुरुवात तुम्ही चांगल्या रीतीने करायची आणि चांगल्या रीतीने पार पाडायची हे मात्र निश्चित. आणि ती सुरुवात तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडणार तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचे रिझल्टही चांगले मिळणार आहेत. म्हणून देवाऱ्यात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधायला शिका. तुम्हाला देव नक्कीच गवसेल आणि देव एकदा तुम्हाला सापडला की सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळत जातील. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो ना त्याला कमतरता दिसत असते. म्हणून आपण कोणत्याही व्यक्तीला तपासून न बघण्यापेक्षा आपण फक्त त्यांचे चांगले कर्म बघितले पाहिजे आणि त्याचा विश्वास आपल्यावर हवा आणि आपण नक्कीच तो विश्वास कधी तोडू नये. आणि त्याला तोडलं तर आपल्या कर्माची फळं आपल्या पदरी ही नक्कीच पडतात. आणि ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधी आयुष्यामध्ये संपत नसतो आणि तो प्रत्येक वेळी चांगल्या रीतीने आपली कामगिरी पार पाडत असतो. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात, किती मोठे आणि किती छोटे असेनात, तुम्हाला कर्म आणि तुम्हाला देव हे जोडूनच जायला लागल आणि हे पुढे तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही स्वामी राया आणि तुम्ही कधीच काही आम्हाला कमी पडू देत नाही हे मात्र निश्चित. म्हणून तुम्हाला त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद. आणि नक्कीच हा व्हिडिओ जो पण बघत असेल त्यासाठी स्वामींचरणी माझी एवढीच प्रार्थना की प्रत्येकाला सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, गुरुचरित्र मधून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळते. आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फुल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फुल विकून आनंदी होत असतो. म्हणून प्रत्येकाचा आनंद हा नक्कीच वेगवेगळा असणार आहे आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर आपण अतूट विश्वास ठेवला पाहिजे. आणि स्वामींचं वचन आपण नक्कीच ध्यानात घेऊन नक्कीच जीवन चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप जाणार आहोत आणि भविष्यात काय होईल आणि चिंता न करता आनंदाने आपण वर्तमानात जगले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद आपण घेतला पाहिजे, पण त्यात कधी अडकू नये. भगवंताच्या नामाशिवाय कोणती गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. आणि म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात मात्र पडू नका. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख खूप वाईट असते आणि ते दुःख आपल्याला भोगायला लागत असते. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर कधी घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि देवही तुम्हाला माफ करेल आणि तुमच्या चांगल्या कर्माची फळं तुम्हाला नक्कीच मिळवून देईल. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती आशा आणि जिद्दच त्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी या कधीच घडत नसतात. त्या चांगल्या गोष्टी आपल्याला घडवायला लागत असतात आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात. नाती ही इलेक्ट्रिक वायर सारखी असतात आणि त्या करंट सारखी असतात. चुकीची जुडली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जुडली तर तुमचं आयुष्य पूर्ण प्रकाशमय करून टाकतील. म्हणून तसेच तुम्ही प्रकाशमय करण्यासाठी तुम्ही लोकांचे नक्कीच बोलणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांचंही बोलणं तुम्ही पूर्णपणे सांगितलं पाहिजे. आणि तुमच्या मागे कितीही मोठा पाठिंबा असू द्यात तरी यशस्वी तोच होतो त्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय आणि ते प्रयत्न आपण मनापासून केले पाहिजे. म्हणून जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील
तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमची कामाची पद्धत तुम्ही बदलली पाहिजे. आणि संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्याच हातात असतं आणि ते त्यालाच करायला लागत असतं. म्हणून न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि करणाऱ्यांसमोर कधी नशीब सुद्धा हारत असतं आणि ते नशीब सुद्धा त्यांना सर्व काही मिळवून देण्यासाठी मदत करत असतं. म्हणून वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव ही व्यर्थ मात्र असते. आणि प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी किती मिळाली तरी माणसाची तहान मात्र भागत नाही आणि ती भागणारही नाही, कारण माणसाला मोह होऊन जातो. म्हणून श्रीकृष्णाला गीता कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण तसा तुमचा ऐकणारा असतो ना आणि सांगणारा असतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो आणि तेव्हाच ते ज्ञान पुढेही जात असते. म्हणून आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्या यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवतो. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठली पाहिजे आणि चांगले यश तुमच्या पदरी नक्कीच पडणार आहे. म्हणून परिस्थिती किती कठीण असली तरी फक्त स्वतःच्या सामर्थ्यावर एवढा विश्वास ठेवा की तुम्हाला ते यश हे तुमच्याजवळ मिळणार आहे याची शाश्वती तुम्हाला असलीच पाहिजे आणि ते मिळेलच. म्हणून भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच ती मरत असतात. म्हणून जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत आणि त्या तुम्हाला मिळणार देखील आहे. म्हणून सिंह बनून बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतः मिळवावे लागते, कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्व राहत नाही आणि ते महत्व नसते सुद्धा. म्हणून मैत्री असावी मनामनाची, मैत्री असावी जन्मोजन्माची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची. अशी मैत्री असावी मग नक्कीच तुमच्या आयुष्यात आणि एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचीही तशीच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो, तो अगदीच वाढत असतो. म्हणून तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही. जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद आणि आपलेपण संपत असते आणि पूर्णपणे संपून जात असते. म्हणून आयुष्यात काही करून दाखवायचे असेल ना, तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे आणि ती मिळूनच राहते. म्हणून जर तुम्ही नेहमी सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असलात तर मग तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात आणि तुम्हाला काय काय मिळू शकते. हे भरपूर गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे आणि आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतात आणि तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होत असतो. म्हणून फक्त तुम्ही तेच जीवन चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. आणि हा दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत आपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड, दिव्य आणि इच्छा पूर्ण करणाऱ्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.